हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. परमनंट सेंट्रल गव्हर्मेंट जॉब तर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधनं ही वेकन्सी येत आहे आणि सॅलरी खूपच चांगली आहे. वय वर्ष 21 ते 45 आणि आपण पाहणार आहोत ग्रॅज्युएट पोस्टचं ॲप्लिकेशन. तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट, तुम्ही इथे पाहू शकता. आणि आपण खाली स्क्रोल केल्यावर इथे पहिलाच रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट मॅनेजर स्केल ऑफिसर याच्यावर क्लिक केलं की ही PDF येते आणि ह्या PDFमध्ये आपण पाहू शकतो रिक्रुटमेंट ऑफ स्केल 1 ऑफिसर्स. तर आपण पाहू शकतो ही जी कंपनी आहे ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया कंपनी आहे, म्हणजे हे गव्हर्मेंट जॉब आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुरू झालं आहे 23 तारखेपासून आणि शेवटची डेट 12 जानेवारी 2024 आहे. एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झामची टेंटेटिव्ह मंथ फेब्रुवारी 2004 दिलेलं आहे आणि कॉल लेटर्स अराउंड 10 डेज प्रायर टू एक्झाम येतील आणि ऑनलाईन रिक्रुटमेंट ट्रेनिंग फॉर SC ST OBC PWD कॅन्डिडेट्स त्यांना सांगतील डेट. आता आपण पाहू शकतो वेकन्सीजची डिटेल. ह्या डिटेलमध्ये वेकन्सीज दिलेल्या आहे. हिंदी नंबर ऑफ वेकन्सी 1, जनरल स्टॅटिस्टिक्सचे 6 वेकन्सीज आहे, त्यालाही ग्रॅज्युएशन विथ 60% मार्क्स आणि जनरल OBC SC ST कॅन्डिडेटसाठी 55% मार्क्स. आता हे डिझायरेबल आहे पोस्ट ग्रॅज्युएशन. डिझायरेबल म्हणजे असलं तर खूपच छान, पण मिनिमम ग्रॅज्युएशन हवं आहे. इकॉनॉमिकला पण 2 पोस्ट आहे, लिगलला पण 2 पोस्ट आहे आणि त्यानुसार इथे क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे, तर आपण ग्रॅज्युएट पाहिलं आहे. त्यानंतर बाकीच्या पण तुम्ही डिग्रीज पाहू शकता जर तुम्ही एलिजिबल असाल तर. आता इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. CST 5 इयर्स, OBC 3 इयर्स, पर्सन विथ डिसेबिलिटी 10 इयर्स, एक्स सर्व्हिसमॅन डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमॅन त्याचे दिलेले आहे क्रायटेरिया. विडो डिवोर्स वुमन असेल किंवा वुमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड, म्हणजे जी विमेन आहे तिने डिवोर्स घेतल्यानंतर एकट्या रिमॅरेज नसेल केलं, एकटे राहत असतील तर त्यांना पण 9 इयर्सचं इथे एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर आपण पाहूया इथे सिटीज ऑफ देअर चॉईस फॉर रिटन एक्झाम. तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, त्यानंतर नाशिक आणि पुणे असे 4 जागा आहेत. तिथे तुम्ही चूज करू शकता. एक्झाम कशी असेल तर तुम्ही पाहू शकता. हायर ऑर्डर रिझनिंग एबिलिटी क्रिटिकल थिंकिंग 40 मार्क्स असेल, 40 नंबर्स ऑफ क्वेश्चन्स असतील. टेस्ट ऑफ रिझनिंग 20 मार्क्स, 20 क्वेश्चन, 25 मार्क्स. इंग्लिश टेस्ट लँग्वेज अँड स्पेशल एम्फसिस ऑन ग्रामर अँड वोकॅबलरी आणि 5 मार्क्स, 25 मार्क्स असतील सॉरी. जनरल अवेअरनेसवर 20-25. टेस्ट ऑन न्यूमरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर लिटरसी 15-15. टेस्ट ऑन इंग्लिश लँग्वेज आणि प्रिसाईज कॉम्प्रिहेन्शन इंग्लिश 30 मार्क्स असतील आणि 3 क्वेश्चन्स असतील. असे 23 क्वेश्चन्स असतील 150 मार्क्ससाठी. तर प्रत्येक पोस्टसाठी असे वेगवेगळे इथे हे दिलेले आहेत SOPs, ते तुम्ही फॉलो करायचे. त्यानंतर आपण सगळे जे कागदपत्र आहे ते पण अपलोड करायचे आहे, फोटो. आणि आपण इथे पाहू शकतो की 1000 रुपीज फी आहे, नॉन रिफंडेबल 1000. आणि जे कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST, फिजिकल हँडिकॅप किंवा फिमेल कॅन्डिडेट, एम्प्लॉईज विथ GIC, GIPC, PSA मेंबर कंपनीज, त्यांना फी एक्झम्प्टेड आहे, त्यांना फी भरायची नाही. आणि हे तुम्हाला दिलेलं आहे की कसं तुम्ही भरू शकता ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट कामी आली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच मोठी ॲडव्हर्टिजमेंट आहे, तर तुम्ही ही व्यवस्थित वाचून फॉर्म भरू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.